काश्मीरच्या पहलगाम जवळील बैसरान व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एक अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाल्याचं उघड झाले। सूत्रांच्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी अल्ट्रा स्टेट कम्युनिकेशन सिस्टम वापरली होती। ही प्रणाली सिम कार्ड शिवाय जवळपासच्या इतर उपकरणांशी संपर्क साधू शकते। ही यंत्रणा अतिरेक्यांनी मेसेज आणि माहिती शेअर करण्यासाठी वापरली गेली होती आणि यामधूनच 2 सिग्नल ट्रेस करण्यात तपास यंत्रणांना यश मिळाले। ही प्रणाली अत्यंत गोपनीय स्वरूपाची असून दहशतवाद्यांमध्ये तिचा वापर वाढत असल्याचे संकेत तपास यंत्रणांना मिळालेत। दरम्यान मेसेज आणि माहिती शेअर करण्यासाठी ही प्रणाली वापरली जाते। या प्रणालीमध्ये सिम कार्डचा वापर करण्याची गरज नसते, त्यामुळेच विदाऊट सिम कार्ड माहिती शेअर करण्यासाठी ही प्रणाली अतिरेक्यांकडून वापरली जाते। दरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत। पाकिस्तान आता भारतावर सायबर हल्ल्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे। शॅडो ऑफ पहलगाम असं या ऑपरेशनचं नाव दिल्याची सूत्रांची माहिती आहे। पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यानंतरच्या 10 दिवसांमध्ये भारतात 10 लाखांपेक्षा जास्त सायबर हल्ले करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या सायबर हल्ल्यानं बांगलादेशातून मदत मिळते। भारतातील रेल्वे, बँकिंग सेक्टरवर आणि इतर विभागांवर हे सायबर हल्ले केल्या गेल्याचं समोर आलंय। दरम्यान आर्मी स्कूल आणि इतर संरक्षण आस्थापनांवरही हे सायबर हल्ले केले जात आहेत। दरम्यान काश्मीरमधील पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास NIA कडून वेगाने सुरू आहे। NIA प्रमुख सदानंद दाते हे पहलगाम इथे पोहोचले। या हल्ल्याचा सखोल तपास NIA कडून करण्यात येतोय। हल्लेखोर नेमके कुठून आले आणि त्यांना कुणी मदत केली या सगळ्यांचाच तपास आता केला जातोय। दरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून प्रत्युत्तरात कारवाई केली जाण्याची शक्यता आहे। या भीतीने पाक सरकारला धडकी भरली आहे। ISIच्या आणि पाकिस्तान सरकारने लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईदची सुरक्षा वाढवली आहे। सईदच्या सुरक्षिततेसाठी माजी स्पेशल सर्व्हिस ग्रुप कमांडो नियुक्त करण्यात आलेत। सईदच्या निवासस्थानी बाहेरची सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे। त्याचा सुरक्षेसाठी स्पेशल सर्व्हिस ग्रुपमधील माजी कमांडो नियुक्त करण्यात आलेत। लाहोरमधील मोहल्ला जोहर इथल्या त्याच्या निवासस्थानी अतिरिक्त कर्मचारी देखील तैनात करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सईदच्या जाणीवपूर्वक दाट लोकवस्ती असलेल्या भागात ठेवण्यात आल्याची देखील माहिती समोर आली आहे। या ठिकाणी पाकिस्तानी नागरिकांच्या घरांव्यतिरिक्त एक मशीद आणि मदरसा आहे। तो सध्या तुरुंगात असल्याने कागदावर आहे, पण त्याचं तात्पुरतं घर उपजेलमध्ये रूपांतरित करण्यात आलंय। 1 किलोमीटरच्या परिसरात CCTV कॅमेऱ्यांद्वारे सर्व हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी एक नियंत्रण कक्ष देखील तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासात NIAला मोठं यश मिळाले। सूत्रांच्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या OGW अर्थात ओव्हरग्राऊंड वर्करकडून मिळालेल्या माहितीवरून मोठा खुलासा समोर आला। हल्ल्यापूर्वी दहशतवादी बैसरन व्हॅलीमध्ये उपस्थित होते, तसेच ते दहशतवादी 15 एप्रिलला पहलगामला पोहोचल्याचंही निदर्शनास आलंय। बैसरन सोबतच आरू व्हॅली, अम्युजमेंट पार्क आणि बेताब व्हॅली या ठिकाणीही दहशतवाद्यांनी रेकी केली होती। या ठिकाणी हल्ला होणार होता, पण सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे तो टळला अशी ही माहिती मिळते। सुमारे 20 OGW ओळखले गेले असून अनेकांना अटक देखील करण्यात आली आहे। त्यापैकी 4 ओव्हरग्राऊंड वर्कर्सने पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत केल्याचं उघड झालंय। याशिवाय 3 सॅटेलाइट फोन वापरण्यात आल्याचे पुरावेही मिळालेत। त्यापैकी 2चे सिग्नल ट्रेस करण्यातही यश आलंय। दुसरीकडे 2500 संशयितांपैकी 186 अजूनही पोलीस कोठडीत असून त्यांची अद्यापही चौकशी सुरू आहे।
दरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मुख्य गुन्हेगार हाशिम मुसाचे हँडलर त्याला काश्मीरमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची माहिती मिळते। यासाठी ते त्यांच्या स्थानिक ओव्हरग्राऊंड वर्कर्स मॉड्यूलचा वापर करू शकतात। हाशिम आणि त्याचे साथीदार त्यांच्या हँडलरशी संपर्क साधण्याचा सतत प्रयत्न करत आहेत, अशी माहिती सुरक्षा एजन्सीच्या सूत्रांनी दिली आहे। सूत्रांच्या अधिक दिलेल्या माहितीनुसार दहशतवादी हे पहलगामच्या 25 ते 30 किलोमीटरच्या परिसरात कुठेतरी लपले आहेत। ते 2 वेगवेगळ्या गटांमध्ये विभागले गेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांनी गुन्हेगारांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू ठेवली आहे। दुसरीकडे 21 एप्रिलला हाशिम मुसा आणि त्याच्यासोबत हल्ला करणारे दहशतवादी बैसरणमध्येच उपस्थित होते का, हे शोधण्याचा प्रयत्न तपास यंत्रणा करतात। तसेच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लष्कर कमांडर फारूक अहमद टिडवा याने हाशिम मुसा आणि त्याच्या साथीदारांना जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षितपणे घुसखोरी करण्यास मदत केल्याचीही माहिती मिळाली आहे। दरम्यान भारतीय वंशाच्या ब्रिटनच्या खासदार प्रीती पटेल यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केलाय। पटेल यांनी ब्रिटन सरकारला कठीण काळात भारताला पाठिंबा देण्याचं आवाहनही केलं। काश्मीरमध्ये पर्यटकांवर सुनियोजितपणे हल्ला करण्यात आला असून दहशतवाद्यांनी निरपराध नागरिकांना लक्ष्य केल्याचं त्यांनी सांगितलं। युक्रेनमध्ये भारतासोबत दीर्घकालीन सुरक्षा आणि दहशतवाद विरोधी करार केलेत, तेव्हा यूकेनं भारताला पाठिंबा दिला पाहिजे असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं। दरम्यान पहलगाममधील हल्ल्याचा राष्ट्रीय तपास संस्थेकडून तपास सुरू आहे। सूत्रांच्या माहितीनुसार हुर्रियत कॉन्फरन्सच्या विविध गटांवर आणि जमाते इस्लामीच्या समर्थकांवर जम्मू काश्मीरच्या अनेक जिल्ह्यांमध्ये छापेमारी करण्यात आली आहे। कुपवाडा, हंदवाडा, अनंतनाग, बांदीपोरा यासह 100 ठिकाणी हे छापे टाकण्यात आलेत। या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर देशविरोधी साहित्य आणि डिजिटल पुरावे सापडलेत। हे पुरावे स्पष्ट करतात की बंदी असूनही या संघटनांनी दहशतवाद्यांसाठी ओव्हरग्राऊंड वर्कर्स नेटवर्क तयार करण्यास मदत केल्याचं देखील समोर आलंय। दरम्यान जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे दहशतवादी हल्ला झाला होता। या हल्ल्यादरम्यान आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। केंद्रशासित प्रदेशातील 3 रहिवाशांना कोर्टात याचिका दाखल केली। याच याचिकेमध्ये सुप्रीम कोर्टाला दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारला विशेष तपास पथक स्थापन करण्याचे निर्देश देण्याची विनंती करण्यात आली। याचिकाकर्त्यांनी केंद्रशासित प्रदेशातील पर्यटन क्षेत्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्याचीही मागणी कोर्टाकडे केली आहे। दरम्यान पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे। यामुळे पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या दडपणाखाली पाकिस्तान सरकारनं त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराला तात्काळ सुट्टीवर पाठवलंय। सूत्रांच्या माहितीनुसार ISIचे प्रमुख असीम मलिक यांच्याकडे आता सुरक्षा धोरणांची सूत्र सोपवण्यात आली आहेत। ही हालचाल भारताच्या दबावामुळे घडल्याचं स्पष्ट दिसून येतंय। पाकिस्तान सरकारमध्ये गोंधळाचं देखील वातावरण आहे। भारताच्या हालचालींमुळे पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावरही आता मोठ्या संकटांचा सामना करावा लागतोय। दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराला पाकिस्तानने सुट्टीवर पाठवलंय आणि भारतातील वाढत जाणाऱ्या ज्या हालचाली आहेत त्या बघता पाकिस्तान आता गोंधळामध्ये आहे। पाकिस्तान सरकारमध्ये देखील गोंधळाचं वातावरण आहे। भारताच्या हालचालींमुळे पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठ्या संकटांचा सामना करावा लागतोय।